चिपळूणला येता येता अजून देखील थोडं सावधान, कारण पाणी आहे, बऱ्यापैकी पाणी आहे. आई शपथ, पाण्याचा ना मित्रांनो फक्त स्पीड बघा, जसा का लाटा समुद्रात कशा लाटा असतात तशा लाटा दिसत आहेत बघा. जवळजवळ मच्छी मार्केट मला वाटते म्हणजे आपल्या गुडघ्याच्या जरा खाली पाणी असावं त्या ठिकाणी. बघू शकता तुम्ही, तिकडे काय जाता येणार नाही आपल्याला. हे आहे आपली नाईक अँड कंपनी आणि जवळ जवळ पाणी आलेलं आहे आतमध्ये. हे बघा काका पण सांगते काय लेवल वाढले, आता लेवल वाढले ना, मगाशी कमी होती बोलले, आता वाढले लेवल. पर्यंत पाणी गेले आतमध्ये. आणि जर इकडे बघाल तर हे जे झाडाचं खोड आहे, त्या खोडाचा अर्धा भाग आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच की कोकणामध्ये आहे ना भयानक पाऊस होतोय. त्यातील आम्ही आहोत चिपळूणमध्ये. त्यामुळे चिपळूणमध्ये मागच्या वेळेला कसं आहे 2-3 दिवस आधी पूरस्थिती निर्माण झाली होती, थोड्या प्रमाणात का होईना. सो आज देखील सकाळच्या दरम्यान आणि संध्याकाळच्या दरम्यान थोडंफार प्रमाणामध्ये पाणी भरलं होतं. मी जॉबला होते त्यामुळे काही दाखवता आलं नाही. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आहे ना आपल्याला प्रॉपर नाईक अँड कंपनीचा जो एरिया आहे तो दाखवता नव्हता आला. सो आता कुठेतरी आपण तो दाखवण्याचा प्रयत्न करू. रात्र आहे पण तरी पण बघूया, जेवढं काही शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. सो व्हिडिओमध्ये ना मित्रांनो बनून राहा. तर आता आपण निघालेलो आहोत मित्रांनो थेट चिपळूण मार्केटमध्ये. थोडं समजून घ्या, रात्रीचा निघालेलो आहोत कारण नाईक अँड कंपनीचा जो एरिया आहे तो मागच्या वेळेला मला व्हिडिओमध्ये दाखवता नव्हता आला. सो आता आपण एक्झॅक्ट तिकडे जाऊया आणि तिकडे कुठपर्यंत पाणी भरतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा आता प्रयत्न करतो. कदाचित आता देखील पाणी असू शकतं, कारण संध्याकाळी 5:30च्या आसपास मी ज्या वेळेला बघितलं ना त्यावेळेला मच्छी मार्केटच्या आपल्या आसपास पाणी होतं थोडंफार. सो आता बघूया कसं काय कंडिशन आहे ती, तिकडे गेल्यावरच आपल्याला समजेल. सो व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा शेवटपर्यंत. मित्र, आता आपण आहोत नाईक अँड कंपनीची इथे आणि बघा पाणी बघा लगभग म्हणजे कट्टोकट इथपर्यंत आलेलं आहे. वाहतूक संपूर्ण बंद केलेली आहे या पुलावरून. आई शपथ, हे बघा मित्रांनो लिटरली पाणी बघा, हे बघा म्हणजे जवळजवळ अगदी पुलाला टच आहे पाणी. जर पाऊस जर जास्त पडला ना तर मला वाटते पुलावरून पण पाणी जाऊ शकतं. माझ्या मते बहुतेक तिकडे पुढे पाणी गेलेलं असणार नाईक अँड म्हणजे मच्छी मार्केटच्या पुढे. लोक फिरायला आले लिटरली. अईला अरे ते बघ जवळजवळ मच्छी मार्केट जिकडे मित्रांनो ते बघा जवळजवळ मच्छी मार्केट मला वाटते म्हणजे आपल्या गुडघ्याच्या जरा खाली पाणी असावं त्या ठिकाणी. बघू शकता तुम्ही, तिकडे काय जाता येणार नाही आपल्याला. पण इकडच्या वस्तीमध्ये हे बघा तिकडे बघू शकता तुम्ही आता काळोख आहे. हे बघा मी जवळजवळ आतमध्ये पाणी गेलंच आहे. बापरे, रात्रीचा पाऊस पडला तर काय खरं नाही. अजून 2 तास पाऊस पाण्यामध्ये पाणी सोडलंय पाणी मला वाटतं बहुतेक. इकडनं एंटर करते पाणी. होय, जवळजवळ एंट्री केलंच आहे आतमध्ये. मित्रांनो तुम्ही आता बघताय ना, हे बघा ही आहे आपली नाईक अँड कंपनी आणि जवळ जवळ पाणी आलेलं आहे आतमध्ये. हे बघा, आणि हा नाईक अँड कंपनीचा नवीनवाला ब्रिज. हे ब्रिजवरून पाणी क्रॉस होऊन आता आतमध्ये आलेलं आहे. बघू शकता तुम्ही, आम्ही इथपर्यंत आहोत, हा एंड आहे आणि इथून पुढे आता पाणी चालू झालेलं आहे. माझ्या मते कमीत कमी हे बघा ते काका येत आहेत समोरून. हे बघा म्हणजे बऱ्यापैकी पाणी आहे. जर अजून 2 ते 2.5 तास पाऊस पडला, माझ्या मते पाणी सोडलं असावं रे तन्मय. हे बघा लिटरली सर्वांची शॉप वगैरे बंद आहेत. सो जास्त वेळ थांबण्यात काही ते पॉईंट नाही, आपण पण लगेच निघूया कारण पाणी कधी काय वाढेल सांगता येत नाही मित्रांनो. सो चिपळूणला येता येता अजून देखील थोडं सावधान, कारण पाणी आहे, बऱ्यापैकी पाणी आहे. मित्रांनो हा आहे आपला म्हणजे मच्छी मार्केटला जाताना आपण इकडून जाऊ शकतो. सो इकडे देखील बघा म्हणजे हा कसा आहे, हा फक्त चढ आहे ना मधला, सो त्यामुळे इथे पाणी नाही. बाकी जर तुम्ही बघाल ज्या ठिकाणी असं स्लोप आहे तिकडे पूर्णपणे पाणी आहे. माझ्यामध्ये इकडे हमखास गुडघ्यावर पाणी असणार आहे. आणि बिल्डिंगमधले लोक बघा वरून सगळे म्हणजे आनंद घेत आहेत. ॲक्च्युली मित्रांनो खूप जास्त रिक्स आहे ही, कारण कट्टोकट पाणी आहे, लिटरली कट्टोकट पाणी आहे. खूप डेंजर कंडिशन आहे बाबा. काय वाटतं धन्मय तुला? अजून 2 तास पाऊस पडला तर माझ्यामध्ये भरेल पाणी. सो हेच तुम्हाला मित्रांनो मला अपडेट द्यायची होती, म्हणून मी नाईक अँड कंपनीची इथं आलो होतो खास. बघा ही अशी कंडिशन आहे. आता वाजलेल्या आहेत बरोबर रात्रीचे 9:10 वाजता मित्रांनो ही अशी कंडिशन आहे चिपळूणमधली. मी तुम्हाला ही अपडेट देत आहे.
घराच्या इथे गेलंय बघ पाणी. हम्म? तो तिथं घराच्या इथं पाणी गेलंय. होय, घरात पाणी गेलंय जवळजवळ. मला म्हणजे खाली त्यांचे गेलंच आहे पाणी. एंट्रीच करू शकत नाहीत ते घरात. ते बघ त्यांची सीडी आहे बघ घराची दिसते बघ. मला डेंजर कंडिशन. रात्री झोपतील कशी? हो, एवढं जवळून एवढं दिसतंय पाण्याचा फ्लो. आणि इकडे बघता ना मित्रांनो, वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे नाईक अँड कंपनीवरून. तुम्ही नाही जाऊ शकत बाजारामध्ये, कारण पाणी असल्या कारणाने. हे बघा इकडे बॅरिकेड वगैरे लावलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असालच नाईक अँड कंपनीची जे आता आपण गेलो होतो, पाण्याची लेवल बघितली. आता आहे ना आपण पेटमापचा जो पूल आहे त्या पुलाची इथे मी तुम्हाला दाखवतो. कारण तिथे देखील आहे ना इतकी लेवल मी कधी अजूनपर्यंत बघितली नव्हती. म्हणजे मागे जेव्हा व्हिडिओ केली तेव्हा पण एवढी लेवल नव्हती पाण्याची, पण आज तेवढी लेवल आहे. तर ते देखील तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आपण आहोत बरोबर पेटमापची. इथे बघू शकता हा आहे पेटमापचा ब्रिज. आणि इकडे देखील पाण्याची लेवल बघा काय आहे ती. म्हणजे ऑलमोस्ट हे आहेत पिलर. हे बघा हे जे आहेत ना, हे आपल्या ब्रिजचे पिलर आहेत. जवळजवळ थोडेसेच पिलर फक्त बाकी आहेत. म्हणजे एवढं पाणी मी तर फर्स्ट टाईम इथे ह्या ठिकाणी म्हणजे एवढं पाणी बघितलं आहे. कारण पेटमापच्या पुलाला एवढं पाणी कधी नसतं. सो आज एवढं पाणी पाहायला मिळालं. कारण कदाचित मला वाटतं पाणी सोडलं आहे की काय कळत नाही, बट भयानक पाणी आहे, भयानक. सो रात्रभर काय ऑब्वियसली झोप वगैरे काय लागणारच नाही मित्रांनो जवळपासच्या लोकांना. कारण काय होईल काय सांगता येत नाही. पाण्याचा अंदाज खूप जवळून बघितलेला आहे चिपळूणकरांनी. सो थोडी का होईना भीती वाटत असतेच मनाला. सो हे एक मित्रांनो अपडेट तुम्ही बघून घ्या. हे इकडे भन्नाट लेवल आहे. काय वाटतं तुला? हो, ते काका पण सांगत होते. काय लेवल वाढले आता पाणी. लेवल वाढले ना? मगाशी कमी होती बोलले, आता वाढले लेवल. मला वाटते बहुतेक भरती असावी रे. ते बघ ना तिकडे. लिटरली मित्रांनो पूर्ण बघा ना. हे बघा अक्षरशः म्हणजे डेंजर कडे. कारण ह्या पुलावर एवढं पाणी आहे म्हटल्यावर काय बघायला नको. तो तिकडचा उक्तडचा ब्रिज तर माझ्यामध्ये तो पण तेवढाच झाला आहे लेवल जवळपास. अँद्रॉनचा आमचा जो ब्रिज आहे तो पण. सो रात्री बघूया, देव करू आणि थोडं पाणी थांबू दे प्लीज. कारण नको वाटतं बाबा खरोखर. इकडे पण पाणी आतमध्ये गेलेलं आहे. ह्या ठिकाणी पाणी वगैरे फिल्टर केलं जातं. सो ते बघा तिकडेपर्यंत पाणी गेलं आतमध्ये. आणि जर इकडे बघाल तर हे जे झाडाचं खोड आहे ते खोडाचा अर्धा भाग आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे. आणि इकडे तर पूर्ण असं अत्तंग एक समुद्रच पाहायला मिळतोय. हा बघा. आणि हा आपला पेटमापचा ब्रिज इकडे पण. आणि इकडे तर पाणी बघा कसलं येते बघा. लाटा हे बघा. आई शपथ. पाण्याचा ना मित्रांनो फक्त स्पीड बघा. जसा काय लाटा समुद्रात कशा लाटा असतात तशा लाटा दिसत आहेत बघा. बाबा बाबा भयानक पाऊस झाला आहे. 2-3 दिवसामध्ये जो पाऊस झाला आहे ना चिपळूणमध्ये किंवा आजूबाजूच्या भागांमध्ये भयानक पाऊस झाला आहे, भयानक. गणपती येतात आणि गणपतीच्या दिवसांमध्ये ह्या असं काही गोष्टी नको वाटतात बघायला खरंच. सो चला मित्रांनो आपण आहे ना आता आपल्या घरच्या रस्त्याला निघूया. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असालच की आपण पेटमाप आणि नाईक अँड कंपनी त्या ठिकाणी आता आपण रात्री गेलो होतो. ॲक्च्युली मला मित्राचा फोन आला होता की नाईक अँड कंपनीची येत असलास तरी जेणेकरून तुझे जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांना तू अपडेट देऊ शकतोस. आता रात्रीची मित्रांनो मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे. माझ्या मते आता ओहोटी आहे माझ्या मते. कारण पाणी चाललंय स्पीडली अगदी. आणि सकाळी माझ्या मते काहीतरी 5:30 का काहीतरी भरती चालू होणार आहे असे ते काका मला म्हटले. सो एकंदरीत मित्रांनो आजची ही अशी अपडेट होती रात्रीची. आणि बघत असाल तर नाईक अँड कंपनीचा पूल तसा बघायला तर खूप छोटा आहे, त्यामुळे पाणी तर क्रॉस होतच. बट आज जरा थोडं जास्त वाटते. कारण पेटमापचा पण जर पूल बघायला गेला त्या कंपॅरिझनला तर पाणी खरंच जास्त आहे. कदाचित पाणी सोडलंय की वरती पाऊस जास्त झालाय काय आयडिया नाही. बट एकंदरीत आजची ही अशी अपडेट होती जी तुम्ही आता बघितलं असाल. रात्र असल्यामुळे कदाचित प्रॉपर असे फुटेज तुम्हाला दाखवता आले नाही आहेत, पण जितकं काय दाखवता आलंय तेवढं मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न केलाय. सो मित्रांनो अजून देखील मुंबईवरून म्हणू नका किंवा अजून कुठल्याही ठिकाणाहून गावी येत आहे सो एकदा नक्की तुमच्या फॅमिली मेंबरसोबत एकदा संपर्क साधा. पाऊस काय आहे कसा आहे त्यानंतरच प्रवास करा. आणि विनाकारण मित्रांनो खरंच ह्या 3-4 दिवसामध्ये तर नक्कीच प्रवास करू नका, कारण पावसाचा वेग हा खूप जास्त आहे. प्रत्येक ठिकाणी हीच कंडिशन आहे कोकणामध्ये. सो एवढंच सांगेन की काळजी घ्या. आणि एकंदरीत तुम्हाला आजची ही अपडेट आवडली असेल तर नक्की मित्रांनो कमेंटमध्ये तुमचं जे काय मत आहे ते मला आवर्जून कळवा. भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.